हाय सर्वांना, स्वरूप रेशमाच्या दुनियात स्वागत आहे तुमचा. चला आज आज चला आज मी दिवसभर काय करत आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. चला, मी किचन मध्ये चाललेले आहे. आज मला बनवायचं आहे, माझी आंघोळ झालेली आहे, स्वयंपाक चालू आहे, स्वयंपाक करायचा आहे. आता आज मी बनवणार आहे अंड्याची भुर्जी. हा आहे माझा किचन. कांदे, चला तुम्हाला दाखवते. आंघोळ झालेली आहे माझी, स्वयंपाक बनवायचा आहे. दळण करायचे. आमच्या इथलं वातावरण बघायचं का? आहे आमच्या इकडलं आजचं वातावरण सकाळचं. खूप छान वाटतं इकडं. आज तुम्हाला मी दाखवणार आहे माझा दिवसभराचं रुटीन. चला आता आपण स्वयंपाक करायला जाऊया. आज बनवणार आहे मी अंड्याची भुर्जी. हाय सर्वांना, आता अंड्याची भुर्जीसाठी कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता, मीठ, हळद, लाल मिरची पावडर आणि हा घरगुती मसाला आणि तेल. आता मी तुम्हाला दाखवणार आहे अंड्याची भुर्जी कशी बनवायची. आता प्रत्येकाला येत असेल, माझी जरा वेगळी आहे. मी इथं घेतलेले आहेत 6 अंडे आणि त्याचं बनवणार आहे भुर्जी. तुम्हाला दाखवते. चला, हे पहा, मी 6 अंडे घेतलेले आहेत आणि आपला कांदा आहे ना, कांदा ब्राऊन होत आहे, आला आहे, थोडा राहिला आहे. आपण त्याच्यात टोमॅटो टाकूया. टोमॅटो टाकलेला आहे. थोडासा लसूण पण टाकूया आपण त्याच्यात. कढीपत्ता टाकूया. तर आपण आता तेल टाकून घेऊया जरा थोडं जास्त. आपला कांदा होत आलेला आहे. तेल टाकूया. थोडं तेल टाकलेलं आहे. मोबाईल जरा हालत आहे, समजून घ्या, कारण मोबाईल पकडायला कोण नाही आहे. चला, आता ब्राऊन झालेला आहे कांदा. दिसत आहे का तुम्हाला? ब्राऊन झालेला आहे. चला आपण आता मसाले टाकूया त्याच्यात. सोपी रेसिपी आहे.
तुम्हाला आवडली असली तर शेअर करा. ही लाल मिरची पावडर टाकलेली आहे, आपण हळद टाकलेली आहे आणि घरगुती मसाला थोडंसं तुमच्या आवडी टाकू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं टाका. आम्हाला तिखट जास्त लागत नाही, आम्ही तिखट जरा कमी खातो. तेलामध्ये जरा फ्राय होईल ना ते पण मसाले, त्यासाठी. आपले मसाले टाकून झालेले आहेत. थोडंसं मीठ टाकूया वरून. चला तुम्हाला दाखवते आता ह्याच्यात अंडे कसे टाकायचे. अंडे फोडून टाकते आता 2 मिनिटं. अंडे टाकून घेतलेले आहेत. आता त्याला मिक्स करूया. त्याला आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आपण ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे. अंडे टाकलेले आहेत त्याच्यात आणि आता मिक्स करून घेतलेलं आहे. दोन मिनिट आपण झाकून ठेवूया. दोन मिनिटं आपण झाकून ठेवूया. झाकून ठेवलेला आहे. झाकून ठेवलेला आहे. गॅस कमी करूया. कमी केलेला आहे आणि 2 मिनिटं थांबूया. आपली भुर्जी रेडी आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून आणि भाकरीची तयारी करूया. आता भाकरी बनवूया मस्त. तुम्हाला पण दाखवते मी कशी भाकरी बनवते. कशी वाटली तुम्हाला भुर्जीची रेसिपी? तुमच्या इकडं काय म्हणतात त्याला कमेंटमध्ये करून सांगा. कमेंट करून सांगा तुमच्या इकडं काय म्हणतात. आमच्या इकडे ह्याला भुर्जी बोलतात, अंड्याची भुर्जी. चला आता आपल्या भाकरीची तयारी चालू आहे. आता मी बनवणार आहे भाकरी. जास्त नाही बनवायच्या, 2च बनवायच्यात. आता मी एकटीच आहे ना मोबाईल पकडायला, त्याची मला येत नाही आहे आता एक पकडायला. तुम्हाला भाकर तयार झाल्यानंतर दाखवते. भाकर बनवल्यानंतर दाखवते. जेवण बनवून झालेलं आहे. ही झालेली आहे भुर्जी आणि ह्या झालेल्या आहेत 2 भाकरी झालेल्या आहे. आमच्या इकडं अशाच भाकरी असतात, एवढ्याच मोठ्या असतात. कशी बनवली आहे भाकरी ते सांगा कमेंटमध्ये. कमेंट करून सांगा. किचनवर राडा तसंच आहे, अजून आवरायचं आहे. स्वयंपाक झालेला आहे, भांडे घासायचे आहेत, सगळं आता आवरायचे. चला आता आपला स्वयंपाक झालेला आहे. आता अजून कपडे धुवायचे राहिले, कपडे बाकी आहेत. बाथरूममध्ये तुम्हाला दाखवते, कपडे बाकी आहेत. हो, आंघोळ तर झालेले आहे, कपडे बाकी आहेत. सगळं आवरलेलं आहे राडा. तुम्हाला दाखवते मी. माझं सगळं किचन हे
भांडे राहिलेत थोडेसे. सगळं बेडरूम हे सगळं क्लीन आहे. कपडे हे धुवायचे राहिलेले आहेत. आता कपडे हे थोडेसे बसले. आता मी कपडे हे धुऊया नंतर. आता मी तुम्हाला बाय बाय करते. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा आणि कमेंट बी करा. काही चुकलं असलं तर सांगा. चला मग बाय बाय. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.